पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी मनाली करण महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आणि आज आपण विरार येथे आलो आहोत। स्वराज्य कोकण कला मंच यांचा कलाकारांचा गुणगौरव सोहळा आहे, त्यानिमित्ताने तर आपण आज जाणून घेऊया संदेश एद्रे सरांकडून आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशा प्रकारे असणार आहे। नमस्कार सर, सर्वप्रथम महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये तुमचं स्वागत करते आणि आम्हाला सांगा की ह्या कार्यक्रमाची रूपरेषा कशा प्रकारे असणार आहे। जय शिवराय। आज हा आमचा कलाकारांचा सन्मान सोहळा। आज आमच्या कलामंचाला 5 वर्ष पूर्ण होत आहेत। आम्ही 2019ला हा कलामंच स्थापना केलेला आहे। 12 जुलै 2019 आषाढी एकादशी निमित्त स्वराज्य कोकण कला मंचाकडून आम्ही स्थापना केली आहे। आम्ही 4 जण होतो, 4 जणांपासून 8 जण झालो। आज 8 जणांचे आम्ही 80 जण जमा केलेले आहोत आणि हा कला मंच एवढा मोठा आहे आणि एवढं सहकार्य करत आहे, तर आज आम्ही त्यांचा 5वा सन्मान सोहळा आम्ही इथे साजरा केलेला आहे। आणि ह्या कलामंचाचे उद्दिष्ट काय आहेत, कशा प्रकारे तुम्ही हे सगळं राबवताय? उद्दिष्ट यासाठीच आहे की कुठल्याही कलाकाराला स्टेजवरती वाव मिळत नाही। आज कलाकार हा पैसे भरून सुद्धा तिकडे कलामंचासाठी किंवा इतर भूमिकेसाठी कुठल्याही कलेसाठी वाव मिळत नाही। तर आमचं उद्दिष्ट हेच आहे की नवीन कलाकार मुंबईच्या रंगमंचावर कसा येईल आणि तो कसा घडेल, हेच आमचं उद्दिष्ट आहे। आणि सर, आतापर्यंत तुमच्यासोबत बरेच कलाकार आले, मोठे होऊन गेले, त्यांच्याबद्दलचा तुमचा अनुभव कसा आहे? अनुभव तर मोठा दांडगाच अनुभव आहे म्हणता येईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे कलाकार, आम्ही कुठल्याच कलाकाराला छोटा कलाकार म्हणत नाही। ज्यांना येतो, ज्यांना घडवतो ते चांगले आम्हाला सहकार्यच करतात। आजपर्यंत ते आमच्या चांगल्याच पाठीशी आहेत। आणि तुमच्या म्हणजे नाटकाव्यतिरिक्त आणखीन कोणते उपक्रम तुम्ही राबवता की नाटक आणि हे सगळं? सध्या मॅडम आमचा नमन हा प्रकारच चालू आहे। आता सध्या तरी आमचे 15च्या वरती कार्यक्रम झालेले आहेत मुंबईमध्ये, मुंबईच्या रंगमंचावरती। धन्यवाद सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि आपण पाहत आहोत त्यांच्या पूर्ण कलाकारांच्या ताफ्यामध्ये आपण आहोत। असा उत्कृष्ट असा त्यांनी सोहळा साजरा केला इथे आणि कलाकारांना नवीन नवीन संधी ते देण्याचा प्रयत्न करतात, मुंबईच्या रंगमंचावर आणण्याचा प्रयत्न करतात। तरी ते महिला कलाकार सुद्धा उपस्थित आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया ह्या कलामंचासोबत त्यांचा अनुभव कसा आहे। ताई, तुम्हाला कसं वाटतं ह्या कलामंचात काम करत असताना? खूप छान वाटतंय, म्हणजे खूप नवीन काही शिकायला मिळतं। ऐतिहासिक गोष्टींमधनं सुद्धा काही गोष्टी ज्या आपल्याला माहीत नाही त्या सुद्धा शिकायला मिळतात आणि खूप बरं वाटतंय, छान वाटतं या ग्रुपमध्ये आल्यापासून। थँक्यू। तर इथे आपण पुरुष कलाकारांकडून जाणून घेऊया त्यांचा अनुभव कसा आहे या ग्रुपसाठी। प्रतीक सर, नमस्कार। आणि मला सांगा की तुमचा अनुभव कसा होता ह्या कलामंचासोबत आणि तुम्ही कधीपासून इथे कार्यरत आहात? नमस्कार, तर मी प्रतीक गुडेकर, जय शिवराय। तर मला जवळजवळ 3 वर्ष झाली या कलामंचाला, म्हणजे मी कलामंचासोबत चाललो आहे। आज या ठिकाणी एक कलाकार म्हणून मला एक उत्तम दर्जा दिला गेला आहे, एक छोटा कलाकार म्हणून आलो होतो या ठिकाणी। पण म्हणजे ह्या व्यक्ती 3 त्रिकूट आहे या कलामंचाचं आमचं, त्यांनी म्हणजे एवढा टॉपला नेऊन ठेवला मला की म्हणजे बाहेर जरी गेलो तरी हा स्वराज्याचा कलाकार म्हणून मला ओळखलं जातं। यापेक्षा कलाकाराला अजून काय वेगळी ओळख हवी। धन्यवाद। धन्यवाद, धन्यवाद। तर आपण रोहित नाटेकर, नवोदित कलाकार आहे त्यांच्या स्वराज्य कलामंचाचे, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा देखील अनुभव कसा आहे। नमस्कार, मी कुमार रोहित मोहन नाटेकर। मी या स्वराज्य कोकण कला मंच मुंबई या टीमचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो व त्यांना खूप शुभेच्छाही देतो। आमचं हेच पहिलं वर्ष आहे की नवोदित कलाकार म्हणून आम्ही या टीममध्ये आम्ही सामील झालो आणि सामील झालो आणि आम्हाला ह्या टीमने आम्हाला मी ह्या टीम म्हणता नाही येणार, एक महासागर म्हणता येईल। ह्या महासागराने आम्हाला खूप प्रेम दिलं, आम्हाला ह्या महासागरामध्ये पोहायला दिलं, मासे पकडायला दिले। ह्या महासागराने कसं मिळून मिसळून अनेक नद्यांना आणून या नद्यांचं मिलन करून महासागर बनवला आणि ह्या महासागरामध्ये आम्हाला खूप प्रेम देत आले आहेत। आणि या ही जी स्वराज्य कोकण कला मंचाची ही नाव आहे, म्हणजे मी बोट म्हणेन, खारवी भाषेमध्ये बोट म्हटलं जातं, तर ही बोट आहे। या बोटीवरती आम्हाला राहायला दिलं, सहभाग आम्ही घेतला आणि राहायला दिलं आणि ही बोट आहे आम्ही कायम पुढे नेण्याचा प्रयत्न करू। आम्हाला नवीन कलाकारांना, आम्ही हे गावातले कलाकार होतो आणि मी गावातून मुंबईला आलो आणि मला मुंबईसारख्या ठिकाणी प्लॅटफॉर्म मला मिळून दिला स्वराज्य कोकण कला मंच मुंबईने। तर मी या संधीचा पुरेपूर फायदा घेईन आणि ही जी बोट आहे ही बोट मी पुढे नक्की नेत राहीन आणि उंच भरारी घेत राहीन व माझ्याकडून व संपूर्ण माझ्या नवोदित कलाकार टीमकडून
स्वराज्य कोकण कला मंच टीमला खूप शुभेच्छा, पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू धन्यवाद. साठी जे मी लिहिलेले काही शब्द आहेत ते मी सादर करतो. अधीर झालो होतो या अधांग कलेच्या विश्वात हरवून जाण्यासाठी, आज ते स्वप्न साकारू लागले तुमच्या एकाकी मागे. ही अशीच रंगमंचाची सेवा नकळत आमच्या हातून घडू लागली. तिच्या पावलांची आज माझ्या कलेची शिदोरी माझ्या पदरी पडली. ती अनंत आहे, तिचा कोठेच ठाव ठिकाणा नाही. ती वसली आहे चराचरामध्ये तुमच्या आमच्या देहामध्ये. उसळून येऊ दे तिचे भाव हे सारे आणि गाजवू दे हे ब्रह्मांड सारे. तुला पाहण्यासाठी जमले आहे हे रसिक वर्ग, बागडू दे तुझ्या शब्दांचे हे सुसाट वारे. मान्यवरांनी दाविली उपस्थिती, लावली त्यांची पायधुळे या भाळी. असेच लोभ असू दे कायम या स्वराज्य कोकण कला मंचावरील. विठ्ठल रूपी तुम्ही आमचे मायबाप रसिक, आम्ही तुमचेच वार करी, आम्ही तुमचेच वार करी, आम्ही तुमचेच वार करी.